नमस्कार लाडक्या बहिणींनो, इलेक्शनच्या टाइमला सरकारने सांगितलं होतं की आपल्याला जे आहे व्यावसायिक कर्ज लाडक्या बहिणींना 1-1 लाखापर्यंत भेटणार आहे. मात्र ते भेटायला सुरुवात झाली नव्हती. आज मात्र त्याची सुरुवात झालेली आहे. कोणत्या बहिणीला 1-1 लाख रुपये भेटले, कोणत्या जिल्ह्यात सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला कसे ते कर्ज घेता येतील, कोणत्या बँकेशी कर्ज घ्यायचे आहे, ती यासोबतच आपल्याला कुठे कुठे कर्ज भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज मी तुम्हाला सांगणार आहे. यात पहिले सगळ्यात अभिनंदन त्या बहिणींचं ज्यांना 1-1 लाख रुपये जे आहे कर्ज भेटला आहे. अशा बहिणींना अभिनंदन. बघा, सरकारने आता कर्ज देणं चालू केलेलं आहे. 1-1 लाख रुपये लाडक्या बहिणीला कर्ज वाटप चालू आहे. आता सगळ्या बँकांमध्ये जे आहे कर्ज भेटणार आहे. मात्र कोणकोणत्या बँका आहेत ते पण आपल्याला पाहावं लागेल. यासोबतच सरकार जे आहे आपल्याला कर्ज कशासाठी देत आहे हेही बघावं लागेल. सुरुवात कुठून झाली आहे हेही बघावं लागेल. यासोबतच तुम्हाला 1 लाख कर्ज घ्यायचं असेल तर नेमकं जायचं कुठे, फॉर्म भरायचा कुठे, यासोबत तुम्हाला गट-तट पाडावं लागेल का, या सगळ्या गोष्टी आज कुठे कर्ज घेणार आहे त्या पूर्ण आर्टिकलवरून जे आहे आपल्याला नजर फिरवायची आहे. आज जी बातमी आली त्या बातमीने बऱ्याच लाडक्या बहिणीला जे आहे आनंद झाला असेल. बघा, सुरुवात करू या व्हिडिओला. बघा, लाडकी बहीण योजना आणि व्यावसायिक कर्ज घेणार सविस्तर माहिती. आता ही सविस्तर माहिती मी तुमच्यासाठी आणली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक आर्थिक आणि व्यावसायिक बळ देण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगार व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने मुंबईत 2 महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत. कुठे आणल्या आहेत? सरकारने मुंबई बँकेने, म्हणजे ऑल महाराष्ट्रासाठीच आहे, पण सध्या मुंबईमधून जी आहे सुरुवात झालेली आहे. कुठून तरी सुरुवात होतच असते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी योजना योजनेचा सुरुवात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात. उद्देश राज्यातील पात्र महिलांना आर्थिक आधार आणि सन्मान देणे. हे तर आपल्याला माहिती. आर्थिक लाभ या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी देण्यात येतो. 1500 देण्यात येतो हेही आपल्याला माहिती. वितरण पद्धती थेट रक्कम लाभ डीबीटी मार्फत थेट महिलांच्या खात्यात जमा केली जाते. हे सुद्धा आपल्याला माहिती की वितरण कशा पद्धतीनं होतं. मात्र आता मेन व्यवसाय कर्जाचं काय भांडवल आहे हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, यासाठी तुम्ही लाभार्थी बनण्यासाठी काय अट आहेत. ही नवीन योजना आहे. विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांसाठी तयार करण्यात आलेली ही योजना आहे. ही व्यवसाय कर्ज जी आहे स्पेशली लाडक्या बहिणीसाठी तयार केली आहे. ज्या लाडक्या बहीण पात्र आहेत त्यांना ज्या याच्यात पैसा भेटणार, एवढं मात्र लक्षात ठेवा. ज्या पात्र नाहीत त्यांना पैसे भेटणार नाहीत. मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, लाईक करत चला, लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. खोट्या बातम्या तुम्ही तर खूप पाहता यूट्यूबला, पण जे खरं टाकते त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. नाहीतर ते खोट्या बातम्या, रोज पैसे आले, 10 बँकेत आले, 20 बँकेत आले, असं बघून तुमचे माती भडकवणाऱ्यांना तुम्ही खूप व्ह्यू देता, लाईक देता. मात्र जे खरं टाकतं, तळमळीनं काय सांगतं, त्यांच्यासाठी तुमचा लाईक 3 कमी असतं. चला, व्हिडिओला सुरुवात परत एकदा करू. योजनेचा उद्देश बघा, महिलांना आर्थिक आणि व्यावसायिक पाठबळ देऊन त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी व्यवसायाकरता भांडवल उपलब्ध करणे. म्हणजे काय तर तुम्हाला स्वतःचं बिझनेस मॉडेल तयार करून देणं. तुम्ही जर समजा एखादा बिझनेस टाकायचा म्हटलं तर तुम्हाला कर्जाची रक्कम 1 लाखपर्यंत कर्ज देणं, तो बिझनेस इस्टॅब्लिश करून देणं, हा आहे. कर्ज पुरवठा संस्था कोणत्या आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सध्याच कर्ज पुरवठा संस्थांमध्ये मुंबई जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँक, मुंबई बँक. आता मध्यवर्ती सहकारी बँक ही मुंबईमध्ये आहे. मात्र सगळीकडे सुद्धा मध्यवर्ती बँक असते. PDCC सगळ्या जिल्ह्यामध्ये असते. तर सुरुवात फक्त मुंबईपासून झालेली आहे. म्हणजे काय तर कर्ज भेटणं सुरू झालेलं आहे. आणि तुम्हाला आनंदाची बातमी का तर 2-3 महिन्यात इलेक्शन होणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर हा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 2च महिन्यात तुमच्या जिल्ह्यात येऊन पैसा सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे चिंता करू नका. कर्जाची रक्कम काय आहे? व्यवसायासाठी 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज पुरवठा होणार आहे. मग तुम्ही तुमचा व्यवसाय कोणताही करू शकता. 1 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज भेटणार आहे. आता याचं व्याजदर काय आहे तर महिलांना 0% व्याजदराने हा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. म्हणजे याला व्याजदर आहे का तर बिलकुल नाही. माफ करा, तब्येत ठीक नाही आहे. याला व्याजदर आहे का तर बिलकुल नाही आहे. तुम्हाला 0% व्याजदरानं, म्हणजे जसे 1 लाख रुपये दिले तसेच आपल्याला जे आहे 0% व्याजदराने 1 लाख रुपये भेटणार आहेत. सुरुवात 3 सप्टेंबरपासून मुंबई बँकेने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली. मग आता 3 सप्टेंबरपासून केली म्हणल्यावर किती जणाला भेटलं तर ही आपल्याला बघायचं आहे. सध्याची व्याप्ती बघा, सध्याची व्याप्ती काय याची तर सध्या ही योजना मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये चालू आहे, जी की एकाच महिन्यात पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात होऊन जाईल.
भावी विस्तार उर्वरित महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह इतरही ही योजना लवकरच लागू करण्याची शक्यता आहे आणि ती करावंच लागेल, कारण ही योजना महाराष्ट्रासाठी आहे ना की मुंबईसाठी. लाभार्थी उदाहरण बघा, मुंबई बँकेच्या दादर शाखेमार्फत सुरुवातीला 57 महिलांना व्यवसाय कर्जाचा धनादेश वाटप करण्यात आलेला आहे. म्हणजे किती, सुरुवातीला जे पहिला फेज होता, सुरुवात कोणत्याही गोष्टीची जी करायची होती ती 57 महिलांना 1,00,000 रुपये प्रति कर्ज वाटप करण्याची सुरुवात केलेली आहे. आता ही सगळ्यात आनंदाची बाब जी आहे आपल्या समोर येत आहे. मंत्र्यांची भूमिका काय आहे यामध्ये बघा, महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना या उपक्रमाची माहिती दिली आणि धनादेशांचे वाटप सुद्धा केले. म्हणजे काय तर आदिती ताईनं जे आहे हे सगळं जे आहे धनादेश वाटप केला. 1-1 लाखाच्या प्रति धनादेश जे आहेत सर्व महिलांना 57 महिलांना जे आहे वाटप केले, ज्यामुळे की त्या महिलांना स्वतःचं अस्तित्व परत एकदा निर्माण करता येईल. गरिबी रेषेखालून पुढे यायची एक संधी भेटेल, त्या महिलांना पैसे भेटतील. आता यामधल्या काही बाबी मी तुम्हाला सांगणार आहे बघा. यामधल्या बाबी तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं की तुम्हाला हे कर्ज घ्यायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला सोप्या पडतील. बघा, व्यवसायाचं मार्गदर्शन आणि कौशल्य विकास उद्देश, कर्ज घेणाऱ्या महिलांना केवळ भांडवलच नव्हे तर व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळेल. म्हणजे हीच बाब जी आहे मेन काय आहे ती सांगतो मी तुम्हाला. 1,00,000 रुपये, आता ही बँक आहे, या बँकेमार्फत तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे. तुम्ही ही पर्सन आहात, तुम्ही या बँकेत जाणार, कर्ज घेणार 1,00,000 रुपये, कारण तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभार्थी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कर्ज पाहिजे. मात्र कर्ज असंच भेटेल काय नाही. आता तुम्हाला सुरुवात काय करायची, पहिले तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्हाला बिझनेस कोणता करायचा आहे. मग आजच तुम्ही ठरवा की मला जे आहे पापड बनवण्याच्या मशीन घ्यायची आहे, समजा जी काय असेल पापड मशीन, ठीक आहे. मग ही पापड मशीन मार्केटला केवढ्याला भेटते तर त्याचं एस्टिमेट काढून आणा. म्हणजेच काय तर या मशीनीची किंमत आहे 70,000, 80,000, 75,000 उदाहरण. आणि 25,000 कशाला तर मला एक शटर घ्यायचं आणि त्या शटरमध्ये हा बिझनेस चालू करायचा. मग हा शटरचा प्राईस किती आहे, 5,000 रुपये, 5,000 रुपये प्रति महिना. मग हे 5,000 किराया आणि 75,000, मग याचं एस्टिमेट त्यांना जे आहे काढून द्यायचं. 1,00,000 रुपये मला जागेवर हवे आहेत, याचं एस्टिमेट जे आहे हे निघालं. मग ते काय करतात, तुमच्याकडे बिझनेस मॉडेल तयार आहे का विचारतात. हो, आमच्याकडे मशीनचं पापड घ्यायची मशीन आहे, जी काय असेल सोकॉल्ड बिझनेस मॉडेल तयार आहे, तुम्ही फक्त आम्हाला मदत करा, ठीक आहे. तर मग त्यांनी मदतीला सुरुवात म्हणजे काय तर ते म्हणतात मग तुमचं आधार, पॅन, डॉक्युमेंट सगळे आणि ही जी तुमची मशीन आहे, इस्टिमेट काढलेला आहे, ही फाईल याला कनेक्ट करा, म्हणजे जोडा आणि हे कागदपत्र आम्हाला द्या. हे कागदपत्र तुम्हाला लवकरात तुम्हाला जर स्वतःला कर्ज पाहिजे असेल तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर या प्रोसेस करून ठेवायच्या. जशी योजना आली सुरुवातीच्या फेजमध्ये पहिल्या टप्प्यात आपलं नाव गेलं पाहिजे, तरच आपल्याला याचा जास्त लाभ भेटेल. कारण ग्रामीण भागात आणि मिडल शहरी भागामध्ये लाखो महिला अर्ज करतील, त्याच्यामुळं सुरुवातीचा पहिला टप्पा सोडायचा नाही. बघा, सुविधा यासाठी मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट आणि मल्टी सर्व्हिसेस जे आहेत सुरू करण्यात येणार आहेत. विशेष कक्ष केंद्रातील महिलांना विशेष मार्गदर्शन सेवा, खास महिला कक्ष स्थापन करणार. म्हणजे यासाठी स्पेशल एक कक्ष स्थापन करणार आहेत. यासाठी जे आहे तुम्हाला काय मदत लागते, कोणाकडे किती आहे, बचत गटाला मोठं स्वरूप देण्यात येणार आहे. असं समजा की गावातला बचत गट कसा असतो, मात्र याची व्याप्ती होऊन जे आहे याला मोठं स्वरूप, याला हक्काचं व्यासपीठ, तुम्हाला जायचं कुठे, थांबायचं कुठे, तुम्हाला बोलायचं कोण. आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, आता तुम्ही पापड बिझनेस टाकायचा जरी म्हटलात तरी त्यांनी तुमचे 1,00,000 मान्य केले तरी ते तुम्हाला सुरुवातीला समजून सांगणार की तुम्ही कच्चा माल कुठून घेऊ शकता, स्वस्त कुठं पडतो. यानंतर मात्र तुमचं पापडाचे पुढे तयार आहेत, मग हे पापडाचे पुढे ते तुम्हाला विकण्यास मदत करणार. तुम्हाला प्रत्येक दुकानात जे आहे ते तिथं जाऊन सुरुवातीला मदत करून तुम्हाला जे आहे विकायला जे आहे मदत करणार, जेणेकरून तुमचा पैसा जे आहे अडकला नाही पाहिजे, इतकी फॅसिलिटी सरकार जे आहे तुम्हाला देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही आनंदाची बातमी आहे की सुरुवात झालेली आहे. आता सगळ्यात पहिले आपला नंबर लावायचा असेल तर आजच तयार व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.